आपल्या गौरवशाली कामगिरीने भारताचा अभिमान वाढवणारी एक खेळाडू मेरी कोम ही एक बॉक्सर आहे. ती एकमेव भारतीय महिला बॉक्सर आहे जिने 2012 उन्हाळी ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळवली होती, जिथे तिने कांस्य पदकही जिंकले होते. 5 वेळा जागतिक हौशी बॉक्सिंग चॅम्पियन, ती तिच्या सर्व कामगिरीबद्दल आश्चर्यकारकपणे निर्मळ आणि तत्त्वज्ञानी आहे. मंगते चुंगनीजांग हे मेरी कॉम यांचे पूर्ण नाव आहे, पण व्यावसायिक खेळांच्या जगात प्रवेश केल्यामुळे तिने मेरी हे नाव निवडले कारण उच्चार करणे सोपे होते. एका गरीब कुटुंबात जन्मलेल्या तिने लहान असतानाच शेतात काम करून तिच्या पालकांना मदत करण्यास सुरुवात केली. एक शाळकरी मुलगी म्हणून ती हॉकी, फुटबॉल आणि ॲथलेटिक्स असे विविध खेळ खेळायची, पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे बॉक्सिंग नाही. 1998 मध्ये जेव्हा मणिपुरी बॉक्सर डिंको सिंगने आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले तेव्हा मुलीला बॉक्सिंगची प्रेरणा मिळाली. तरीही सामाजिक मानकांनुसार मर्दानी समजला जाणारा खेळ खेळणे तरुण आदिवासी मुलीसाठी सोपे काम नव्हते. पण मेरी निराश होण्यासारखी नव्हती आणि तिने ॲथलेटिक्सचे प्रशिक्षण घेण्यासाठी इम्फाळला प्रवास केला. आज तिचे यश सगळ्यांनाच पाहायला मिळालं. अर्थात मेरी कोमला केवळ व्यावसायिक यशापेक्षा बरेच काही आहे. ती वंचित तरुणांना बॉक्सिंग देखील विनामूल्य शिकवते. तिचा जन्म कंगाथेई, मणिपूर, भारत मंगते तोन्पा कोम आणि मांगते अखम कोम येथे झाला होता, जे गरीब शेतमजूर होते. तिला जन्मताच मांगते चुंगनीजांग असे नाव देण्यात आले, ज्याचा अर्थ तिच्या स्थानिक बोलीमध्ये समृद्ध आहे. ती 4 भावंडांमध्ये सर्वात मोठी होती आणि तिला तिच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी लहानपणापासूनच कठोर परिश्रम करावे लागले. ती फक्त शाळेत शिकण्यासाठीच गेली नाही, तर तिच्या लहान भावंडांचीही काळजी घेतली आणि आईवडिलांसोबत शेतात काम करून त्यांना मदत केली. ती प्रथम लोकटक ख्रिश्चन मॉडेल हायस्कूलमध्ये गेली, जिथे तिने सेंट झेवियर कॅथोलिक स्कूलमध्ये जाण्यापूर्वी इयत्ता 6वी पर्यंतचे शिक्षण घेतले. मात्र शालेय शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच तिने अभ्यास सोडला. नरजीत सिंग यांना तिला प्रशिक्षण देण्याची विनंती केली. तिला खेळाची आवड होती आणि ती चटकन शिकणारी होती. इतरांनी निघून गेल्यावरही ती अनेकदा रात्री उशिरापर्यंत सराव करत असे. तिच्या कारकिर्दीचा पहिला विजय 2000 मध्ये आला, जेव्हा तिने मणिपूरमधील महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये प्रथम राज्यस्तरीय निमंत्रणावर सर्वोत्कृष्ट बॉक्सरचा पुरस्कार जिंकला. त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये झालेल्या 7व्या ईस्ट इंडिया महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये तिने सुवर्णपदक पटकावले. या खेळाप्रती अथक उत्कटता दाखवणारी एक उत्कृष्ट क्रीडापटू, तिने 2000 ते 2005 पर्यंत एकूण 5 राष्ट्रीय चॅम्पियनशिप जिंकल्या. 2001 आणि 2006 दरम्यान तिने 2002, 2005 आणि 2006 मध्ये तीनदा वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिप जिंकली आणि 2001 मध्ये दुसरी आली. 2008 मध्ये तिने भारतातील आशियाई महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये भाग घेतला, जिथे तिने रौप्य पदक जिंकले. येणारी वर्ष त्या किरकोळ तरुणींसाठी खूप फलदायी होती. ती व्हिएतनामला गेली होती, जिथून ती 2009च्या आशियाई इंडोअर गेम्समध्ये सुवर्णपदक मिळवून परतली. कझाकस्तानमध्ये मेरीने 2010 मध्ये आशियाई महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले. त्यानंतर तिने करिअरमधील मैलाचा दगड नोंदवण्यासाठी बार्बाडोसला रवाना केले. महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये तिचे सलग 5वे सुवर्णपदक होते. एक लहान स्त्री, तिने 2010 आशियाई क्रीडा स्पर्धेत 51 किलो वर्गात भाग घेतला आणि कांस्य पदक जिंकले. पहिल्या 7 वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये प्रत्येकी एक पदक जिंकणारी एकमेव महिला बॉक्सर आणि 8 विश्वविजेतेपद जिंकणारी एकमेव बॉक्सर आहेत. 5 एप्रिल 2016 रोजी भारताच्या राष्ट्रपतींनी कॉम यांना भारतीय संसदेच्या राज्यसभेचे सदस्य म्हणून नियुक्त केले. मार्च 2017 मध्ये भारत सरकारच्या युवा कार्य व क्रीडा मंत्रालयाने मेरी कॉम यांना अखिल कुमार यांच्यासह बॉक्सिंगसाठी राष्ट्रीय निरीक्षक म्हणून नियुक्त केले.
मणिपूर सरकारने त्यांना मिठोई लीमा ही पदवी दिली आहे. तत्कालीन मुख्यमंत्री मणिपूरच्या घोषणेनुसार इम्फाल पश्चिम जिल्ह्यातील नॅशनल गेम्स खेड्यात जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला सध्या MC मेरी कॉम रोड असे नाव देण्यात आले आहे. 2020 मध्ये तिला भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मविभूषणने सन्मानित करण्यात आले.